नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या 98व्या वसंत व्याख्यानमालेचं आज दुसरं व्याख्यान पुष्प आहे. काल आपण सयाजीरावांच्या ग्रंथालयासंबंधीचं जे काय कार्य होतं तो विषय ऐकला. आज आपण दानशूर आणि सार्वभौम राजा महाराजा सयाजीराव गायकवाड या विषयावर बाबा भांड यांच्याकडून विवेचन ऐकणार आहोत. आजचे व्याख्यान कैलासवासी बाळकृष्ण तथा भाऊसाहेब रामचंद्र पाठक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे जी आर्थिक रचना केली आहे त्या माध्यमातून होते. या आजच्या व्याख्यानासाठी मी आजचे वक्ते बाबा भांड आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. काल बाबा भांडचा आपल्याला त्यांच्या व्याख्यानातनं आणखी आम्ही जो परिचय करून दिला त्यातून परिचय झालाच आहे. आज पुन्हा एकदा सयाजीरावांचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर ते मांडणार आहेत. मी बाबांना विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन सुरू करावं. नमस्कार मंडळी. मिरज विद्यार्थी संघाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानामध्ये जे सन्माननीय अध्यक्ष आहेत डॉक्टर कुर्णे सर, आपण उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, काल मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या वगळून आज मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कालचा विषय महाराजा सयाजीराव गायकवाड आणि ग्रंथालय चळवळीसंबंधी त्यांनी केलेलं त्यांचं जे महत्त्वाचे योगदान याची ओझरती ओळख मी आपणाला करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या भाषणामध्ये सयाजीरावांच्या दोन वेगळ्या पैलूबद्दल मी बोलणार आहे. सयाजीरावांनी विविध क्षेत्रामध्ये प्रचंड डोंगरा एवढं लक्षणीय काम केलं. आजच्या व्याख्यानासाठी काही मान्यवर बंधू भगिनी जर प्रथमच आले असतील तर सयाजीरावासंबंधी पार्श्वभूमी फक्त 1-2 मिनटामध्ये सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्राचा एक शेतकऱ्याचा सुपुत्र, नाशिक जिल्ह्यामध्ये कवळाणा नावाचं गाव आहे, हा योगायोगाने दत्तक पुत्र म्हणून बडोद्याला राजगादीवर राजा बनला आणि या गोपाळला 12 वर्षाच्या मुलाला गावी असताना शाळेत गेला नव्हता, शिक्षणाचा गंध नव्हता. त्यांच्या ज्या मातोश्रीने दत्तक पुत्र घेतलं, जमनाबाई साहेब, त्यांचे शिक्षक आणि त्यावेळेचे दिवाण टी माधवराव यांनी या तरुण मुलाच्या शिक्षणासंबंधी नीट प्लॅनिंग केलं. ज्यावेळेस बडोद्यातील गायकवाड ज्यांना पुत्र नसल्यामुळे दत्तक पुत्र घेण्याची ब्रिटिश सरकारने परवानगी दिली, त्यावेळेस एक अट घातली होती की जो दत्तक पुत्र तुम्ही घ्याल तो गायकवाडांचा वंशज असला पाहिजे. आणि ब्रिटिश सरकारने माहिती जमावायला सुरू केली की गायकवाडाचा कोण वंशज आहेत. नाशिकमध्ये
चिपळूणकर नावाचे विद्वान, त्यांचा व्यवसाय होता प्रेसचा, त्यांनी मूळ गायकवाड आणि नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावचे गायकवाड यांचा नातेसंबंध त्र्यंबकेश्वर येथील दानधर्म आणि जुन्या कागदपत्राच्या आधारे सिद्ध केला आणि तो कलेक्टरला दिला आणि कलेक्टरने गव्हर्नरकडून तो वर गेला आणि त्या मुलांना कवळाण्याच्या आणण्याचे आदेश दिले. ज्यावेळेस नाशिकचे कलेक्टर कवळाणा गावामध्ये आले आणि गायकवाडांना विचारले की तुमच्याकडे या वयातील राणीसाहेब ज्यांना दत्तकपुत्र घ्यायचं होतं त्यांचं वय 22 वर्षात होतं, त्यामुळं ज्या मुलांची निवड करायची त्यावेळेस 22 वर्षाच्या आतील मुलगा शोधायचा होता. बडोद्यातून जी मुलं घेऊन गेले त्या मुलापैकी हा जो गोपाळ होता, मूळतः खेड्यातला असला तरीसुद्धा मूळचा हुशार, दूरदृष्टी असलेल्या मुलाला कळलं की आपल्याला बडोद्याला कशाला नेत आहेत. आणि ज्यावेळेस बडोद्यात पोहोचल्यानंतर 3-4 दिवस राजमातांनी, शिक्षकांनी, दिवाणांनी त्या मुलांची बोलून चर्चा करून परीक्षा संदर्भात जेव्हा पाहणी केली आणि जेव्हा एकेका मुलाला विचारलं गेलं तुम्हाला कशासाठी बोलवलं, गोपाळपेक्षा मोठ्या मुलाला नीट सांगता नाही आलं. लहाना मुलगाही नीट बोलला नाही, परंतु मधला गोपाळ जो 12 वर्षाचा होता त्याने सांगितलं की मी बडोद्याचा राजा बनायला आलो. आणि या गोपाळची निवड झाली आणि त्याच्या या निवडीचं रहस्य म्हणजे जर शिक्षण नीट दिलं तर काय होऊ शकतं हे मी कालच्या भाषणामध्ये उल्लेख केला की शिक्षकाने त्यांना अक्षरांक ओळखीशिवाय राजकर्तव्यासाठी सुप्रशासन कसं असावं, काय असावं आणि हे करत हा राजा ज्यावेळेस गादीवर आला तरुण, त्यावेळेस जेव्हा त्यांनी सगळं राजकारभार बघायला सुरू केला प्रत्यक्ष 6 वर्षात, त्यावेळेस बडोदा संस्थान, बडोदा राज्य काही लक्ष तोट्यामध्ये होतं. आणि मग या हुशार मुलाने, हुशार मार्गदर्शक शिक्षकाच्या आणि काही तज्ज्ञ मंडळीच्या मदतीने एक समिती नेमली. ती समिती होती काटकसर समिती. आणि या काटकसर समितीचे प्रमुख होते लोकमान्य टिळकांचे मित्र जे बडोद्यामध्ये महाराजांना मदत करत होते आणि त्यासोबतच आणखीन काही माणसं होती. आणि त्यांनी जो अहवाल तयार केला त्यावेळेस सयाजीरावांच्या लक्षात आलं की आपल्याकडे अनावश्यक खर्च कोणकोणता होतो तर दान धर्म, पूजा अर्चा, दक्षिणा आणि पुण्य लाभावं म्हणून पंक्ती आणि दररोज मुस्लिम आणि ब्राह्मण वर्गांना खिचडी वाटणे. खिचडी म्हणजे तांदूळ आणि डाळ. आणि हा खर्च जेव्हा सयाजीरावांनी तरुण राजांनी जेव्हा बघितला तर येणाऱ्या एकूण राज्याच्या खर्चामध्ये खूप मोठा खर्च हा यामध्ये खर्च होतो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि तज्ज्ञ शिक्षकाच्या मदतीने, अधिकाऱ्याच्या मदतीने सयाजीरावाने त्यावर उपाय काय करता येईल याची जेव्हा मांडणी केली तर त्यांच्या राणीसाहेबांना ज्यांनी त्यांना दत्तकपुत्र घेतलं होतं जमनाबाई साहेबांना थोडं वाईट वाटलं की आपण दान धर्म करतो, पुण्य लाभावं म्हणून करतो आहे आणि आपला तरुण राजा या गोष्टीला अडथळा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्यांनी राजमातांना समजावून सांगितलं की आपण जे माणसं अंध आहेत, निराधार आहे, ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी आपण मदत देतच आहोत. आणि अशा लोकांना नीट तपासणी करून त्यांना
ओळखपत्र दिलं आणि अनाठायी खर्चासाठी काटछाट कशी करता येईल त्यांच्या लक्षात आलं की बडोदा सरकारमधील नोकरीला असलेले दोन्ही वर्गातील माणसं, मुस्लिम आणि ब्राह्मण मंडळी, नोकरीला असूनसुद्धा खिचडीचा तांदूळ आणि डाळ दक्षिणा घ्यायचे आणि परत खरेदी केलेला माल विकत घेणारे दुकानं गावात सुरू झाले होते. एवढंच नाही तर या तरुण राजाच्या लक्षात आलं की आजूबाजूला सगळे पाहुणे रावळे मंडळी कामाला लावली आणि जेव्हा त्यांच्याकडे बिलं येऊ लागली हिशोबासाठी, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की चुन्याचा 8-15 दिवसाला 2-2 किलो चुना लागला पान खाणाऱ्यासाठी. सयाजीरावाने जवळच्या जबाबदार अधिकाऱ्याला सांगितलं की आपल्या राजवाड्यामध्ये, कारण सगळे पाहुणे रावळे सगळे मंडळी गोळा केली होती, आपल्याकडे किती लोक पान खातात गुपचूप तपास घ्या. एक माणूस किंवा एक स्त्री एका दिवसाला किती पानं खातात, एका पानाला किती चुना लागतो आणि सगळ्या चुन्याचा पुन्हा डबल हिशोब करा. आणि त्यावेळेस सयाजीरावच्या लक्षात आलं की आपलीच माणसं आपल्याला चुना लावू लागली आणि त्याने ओळखलं की या गोष्टीला आपल्याला हळूहळू कात्री मारण्याची गरज आहे. तीच गोष्ट अनावश्यक खूप खर्च होत होते आणि यामध्ये जवळची माणसंच करतायत. आणि या काटकसर समितीने खर्चावर जशी कात्री आणली तसंच त्याने राज्याचं जे उत्पन्न होतं, महसूल असेल, वेगवेगळे टॅक्स असतील, देवस्थानाला दिलेली मंदिरं होती, मंदिरांना देवस्थानाला दिलेली शेती असेल, त्याचाही शेतसारा वर्षानुवर्ष भरला जात नव्हता. आणि यासाठी पुन्हा कायद्यामध्ये दुरुस्ती करून महाराजांनी महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जे राज्य 17 लाख तोट्यामध्ये होतं ते 25 वर्षामध्ये जगातल्या 7व्या क्रमांकाचे श्रीमंत सयाजीराव झाले. हे सगळं धक्कादायक वाटतं आपल्याला. यामध्ये त्याने अनावश्यक खर्चांना जशी कात्री मारली तशीच त्याने अनेक सुधारणांची पायाभरणी केली. काल मी ओझरतं सांगितलं की सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केलं, स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुरुवात केली, अस्पृश्य आदिवासींच्या शिक्षणाची सुरुवात केली, गावोगाव ग्रामपंचायतीची स्थापना केली. एवढंच नाही तर आशिया खंडामध्ये शेतकरी हा शेती व्यवसायाशी संबंधित उद्योग असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पतपेढ्या सुरुवात करणं असेल, या सगळ्या गोष्टींची हळूहळू बडोद्यामध्ये पायाभरणी होऊ लागली. यावेळेस या राजाने एक शिस्त निर्माण केली की त्यांनी ओळखलं की शिक्षणामुळेच आपल्यात बदल झाला आणि जर राष्ट्राला प्रगती करायची असेल, परिवर्तन करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि काल मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांनी बडोद्यामध्ये सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केलं. त्याच्यापूर्वी मी काल उल्लेख केला होता की अगदी गादीवर आल्यानंतर दुसऱ्याच वर्षीमध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे अस्पृश्य आणि आदिवासींची खूप वाईट अवस्था आहे आणि 1881ला गादीवर आल्यानंतर 1882ला या राजाने पहिला हुकूम जो काढला महत्त्वाचा समाजक्रांतीचा, अस्पृश्य आदिवासींच्या साठी सरकारी खर्चाने शाळा, वसतिगृह, निवास व्यवस्था, भोजनाची व्यवस्था हा निर्णय घेणारा खूप महत्त्वाचा हा निर्णय त्या काळात होता. कारण महात्मा फुले त्या काळात 1982 साली सांगत होते हंटर कमिशनसमोर की शिक्षण अगोदर तुम्ही उच्चवर्णाला देताच आहात पण कनिष्ठ वर्गाला शिकवा. आणि आपल्याकडे एक वर्ग म्हणायचा की वरचे शिकलं तर खाली पाझरत जाईल. या काळामध्ये सयाजीरावांनी अगोदर
या फुल्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी फार महत्त्वाचा निर्णय घेतला. स्त्री शिक्षणाचाही खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या राणीसाहेब शिकलेले नव्हते. मी काल उल्लेख केला तुम्हाला बोलताना. राणीसाहेब शिकलेले नव्हते तर त्यांना शिक्षणासाठी त्यांना अगोदर शिक्षिका आणली आणि जसे स्वतः महाराज शिकले सयाजीराव तसं राणींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. हे सगळं होत असतानाच त्यांच्या लक्षात येऊ लागलं की आपल्याकडे देवाधर्माच्या नावाने बऱ्याचदा सर्वसामान्य लोकांची फरफट होते आहे आणि यावर काटकसर कसं करता येईल यासाठी हळूहळू आर्थिक नियोजनाचे काही कायदेसुद्धा सुरू केले. ग्रंथालयाचा काल मी उल्लेख केला. सक्तीचं प्राथमिक शिकल्यानंतर त्या मुलांची साक्षरता टिकण्यासाठी त्यांना साक्षर टिकून राहण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही म्हणून गावगाव ग्रंथालय केले. हे काल मी ओझरतं सांगितलं. पण सयाजीरावांच्या उभ्या आयुष्यामध्ये या राजाला जेव्हा त्याने सामाजिक सुधारणा सुरू केल्या, सयाजीरावावर सर्वात मोठा संस्कार जो त्यांच्या गुरुवारांनी केला, T.S. इलियट नावाचे ब्रिटिश अधिकारी होते, ICS अधिकारी होते, विदर्भामध्ये ते शिक्षण उपसंचालक होते. त्यांनी सयाजीरावाला शिकत असताना एका गोष्टीचा संस्कार केला. तो संस्कार म्हणजे ते म्हणाले की ब्रिटिश सत्ता जेव्हा भारतामध्ये आली आणि जेव्हा टप्प्याटप्प्याने त्यांनी एक एक राजे मांडलिक करायला सुरुवात केली, त्यामध्ये ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोद्याच्या गायकवाडांचा जो मूळ करार झाला होता 1802 साली आणि त्या 1802च्याच कराराला पुन्हा 1818मध्ये त्यामध्ये सुधारणा झाल्या. त्या करारानुसार बडोद्याचे गायकवाड आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हे दोघंही मैत्री आहेत, मित्र आहेत, मांडलिक नाहीत. आणि या करारामधलं एक कलम होतं की बडोदाचा राजा हा सार्वभौम आहे, ज्याला इंग्रजीत आपण सावरीन म्हणतो. हे सयाजीरावसारख्या तरुण राजाच्या मनावर जेव्हा बिंबलं गेलं तर या तरुण राजाची आणि प्रत्येक राजासोबत एक ब्रिटिश अधिकारी असायचा. तो ब्रिटिश अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या राजावर कंट्रोल करण्यासाठी, रेसिडेंट त्याला म्हणायचे त्या पद्धतीला, ज्यावेळेस सयाजीरावांना जाणवलं की आपण मांडलिक नाही, सार्वभौम राजा आहोत, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट जर करायची असेल तर तो रेसिडेंट अडथळा आणायला लागला. आणि मग सयाजीराव त्या रेसिडेंटला सांगायला लागले की मी तुमचा नोकर नाही, तुम्ही माझ्यावर बंधनं घालू नका. आणि यातून ब्रिटिश सरकार आणि सयाजीरावमध्ये हळूहळू थोडा ताणतणाव निर्माण होऊ लागला. याच काळामध्ये काल मी उल्लेख केला की महाराजांना अगदी तरुण वयामध्ये निद्रानाशाचा आजार सुरू झाला. आणि त्याचं कारण मी काल बोललो की त्यांची पहिल्या पत्नी पहिल्या 4 वर्षामध्ये दुःखद निधन झालं. त्यांना फक्त पहिला पुत्र होता आणि या पत्नीच्या दुःखानंतर सयाजीरावांना खूप मानसिक शारीरिक त्रास आणि त्यांना झोप येईना. इथे त्यांच्यावर खूप उपचार केले आणि शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की यासाठी तुम्हाला परदेशामध्ये युरोपला जा. स्वतःच्या आरोग्यासाठी परदेशात गेलेल्या या तरुण जिज्ञासू राजाने बारकाने निरीक्षण करायला सुरुवात केलं की जगावर 100-125 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या सत्तेचं महर्ष काय असेल. आणि त्यांनी ओळखलं की शिक्षणामध्ये ब्रिटिशांनी खूप ताकद ओळखली. शिक्षण हे सर्व सामर्थ्याचं, प्रगतीचं, परिवर्तनाचं, उद्योगाचं साधन आहे. तर या राजाने प्रकृती स्वास्थ्यासोबत तिथल्या शैक्षणिक संस्था, उद्योगधंदे, प्रशासन, ग्रंथालये, म्युझियम हे सगळं बघायला लागले. आणि त्याच वेळेस परत येताना वेगवेगळ्या विषयाची तज्ज्ञ मंडळी
युरोपमधून बडोद्यात आणायला सुरुवात केली. आणि याच काळामध्ये दुसऱ्या तिसऱ्या सहलीच्या वेळेस त्यांची श्यामजी कृष्ण वर्मा नावाच्या एका भारतीयाची की जे लंडनमध्ये राष्ट्रविचाराचे जे काही विद्यार्थी होते की ज्यांना देश स्वतंत्र झाला पाहिजे, पारतंत्र्य झुगारून देता आला पाहिजे असे विद्यार्थ्यावर संस्कार करणारा श्यामजी कृष्ण वर्मा नावाचे एक ग्रस्त यांची ओळख सयाजीरावांची झाली. आणि सयाजीरावांना त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आस्था वाटायला लागली. आणि श्यामजी कृष्णाची वारंवार भेट होत असतानाच त्यांना तिथं अरविंद घोष या बंगाली तरुणाची ओळख झाली. सयाजीरावांचे नातेवाईक काशीराव जाधवसुद्धा बडोद्यात शिकायला गेले होते. तुमच्या कोल्हापूरचे बेळगावचे केशवराव देशपांडे बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी गेले होते. आणि या तरुण मुलांचा एक स्वातंत्र्यप्रेमी गट निर्माण झाला होता. आणि या गटामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा मदत करत होते. आणि सयाजीरावाला ही जी गोष्ट जेव्हा कळली त्यावेळेस त्यांची या मंडळीबद्दलची आस्था, प्रेम आणि यांच्या पाठीमागे उभं राहावं असं वाटू लागलं. अरविंद घोष त्यावेळेस IPS ICS IASला पूर्वी काय ब्रिटिशांत म्हणायचे ICS परीक्षा पास झाले होते अरविंद घोष. परंतु घोड्यावर बसून जी एक कसरतीची परीक्षा होती ती त्यांनी दिली नाही आणि ब्रिटिशांनी त्यांची ICS परीक्षा नाकारली. ही गोष्ट जेव्हा सयाजीरावांना कळली त्यांनी अरविंद घोषांना भेटायसाठी लंडनमध्ये असताना बोलावलं. आणि त्यांना ते म्हणाले की भारतीय विद्यार्थी ICS परीक्षा पास होण्यासाठी धडपडत असतात, प्रयत्न करत असतात, तुम्ही का नाकारलीत? अरविंद घोष त्यांना म्हणाले की ब्रिटिश सरकारच्या प्रशासनातली कडी मला व्हायचं नाही. आणि सयाजीराव तात्काळ म्हणाले बडोद्यात नोकरीला येता का? आणि त्यांनी होकार दिला. आणि अरविंद घोष बडोद्यामध्ये आले. सयाजीरावांच्या जे राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यलढ्यासंबंधी काम करण्याची चळवळ बडोद्यात सुरू झाली. तिथं प्रोफेसर माणिकरावांचा आखाडा होता. त्या आखाड्यामध्ये काशीराव जाधव, केशवराव देशपांडे, अरविंद घोष आणि त्याच काळामध्ये तिथे अभिनव भारत चळवळ सुरू झाली. आणि ही सगळी मंडळी जेव्हा भारतातील स्वातंत्र्य संग्रामाच्या लोकांना मदत करू लागली, ब्रिटिश सरकारला ही गोष्ट कळू लागली. आणि ब्रिटिश CIDने सयाजीरावांच्या मागे CIDचा शोध सुरू झाला की या राजद्रोहाबद्दल. कारण क्रांतिकारकांना मदत करणे हा राजद्रोहाचा गुन्हा होता. ज्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या विरुद्ध राजद्रोहाचा खटला सुरू होण्याची सुरुवात होती त्याच काळामध्ये सयाजीरावाच्या विरुद्धसुद्धा राजद्रोहाचे अनेक शोध सुरू होते. पण या हुशार राजाने ओळखलं की छत्रपती शिवरायाने गनिमी काव्याने त्या काळामध्ये विरोधकांना गनिमी काव्याने जसं तोंड दिलं, जे करायचं ते केल्याशिवाय राहायचं नाही, ठोस पुरावा मागे द्यायचा ठेवायचा नाही. आणि यातून ब्रिटिश सरकार सयाजीरावांच्या विरुद्ध ते क्रांतिकारकाला मदत करतात हे शोधण्यासाठी गव्हर्नर जनरलपासून तर परदेश लंडनमधील भारत मंत्र्यापर्यंत फायली सुरू जाऊ लागल्या. पण पुरेसा पुरावा न मिळण्यामुळे त्या फायली तशाच अडकून पडू लागल्या. सयाजीराव वारंवार परदेशात जाऊ लागले आणि अनेक नव्या गोष्टी बडोद्यात आणू लागले. ही गोष्ट ब्रिटिश सरकारनं आवडेना. त्यांनी केलेल्या सुधारणा, वृत्तपत्रांना केलेली मदत, बडोद्यातील वृत्तपत्रांना ब्रिटिश सरकारचे जे नियम होते ग्रंथ छपाईसंबंधी किंवा या संदर्भात हे स्वतंत्र आहेत असं सयाजीराव मानू लागले. कारण मूळ त्यांचा करार हा स्वातंत्र्याचा होता. आणि ब्रिटिश सरकार आणि बडोद्यामध्ये हा संघर्ष हळूहळू वाढू लागला. पण या
धूर्त राजाने हुशारीने आपले काम करत राहिले आणि ब्रिटिशांना हाती काही लागणार नाही. गव्हर्नर जनरल वारंवार सयाजीरावच्या मागे या प्रकरणामध्ये हात धुवून लागले, पण माहिती काही फारशी सापडत नव्हती. सयाजीरावांनी या राष्ट्रकार्याबरोबरच ठरवलं की आपल्याकडे जी संपत्ती निर्माण होऊ लागली, जे उत्पन्न मिळायला लागले, मी जे सांगितलं की पहिल्या 25 वर्षामध्ये जगातले 7व्या क्रमांकाचे श्रीमंत सयाजीराव झाले, या संपत्तीचा उपयोग त्यांनी मोठा उपयोग शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणं सुरुवात केली. जिथं जिथं मराठी भाषक मंडळी असेल देशभर, जात पात धर्म विचार न करता त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात सुरू झाली. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, गंगाराम भाऊ म्हस्के सारखे माणसं गरीब मुलांना शिकवलं पाहिजे यासाठी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नावाची 1882ला संस्था पुण्यामध्ये स्थापन झाली आणि सयाजीरावला त्या संस्थेच्या भेटीसाठी बोलावलं. ज्या वर्गांना शिकण्याची ऐपत नाही अशा वर्गासाठी शिष्यवृत्तीसाठी ही संस्था काम करू लागली आणि सयाजीरावने तात्काळ, न्यायमूर्ती रानडे त्या संस्थेचे अध्यक्ष होते, नाशिकचा शेतकऱ्याचा एक मुलगा, हमालाचा मुलगा, जो पुढे रानड्याच्या संगतीने शिकला, वकील झाला, तो त्या सेक्रेटरी होता, आणि गंगाराम भाऊ म्हस्के यांना सयाजीराव बडोद्यातून वारंवार शिष्यवृत्तीसाठी रक्कम पाठवू लागले आणि ती रक्कम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील, अगदी आंध्रमध्ये आम्ही असलेले मराठवाडा असेल, शिके अँड बिरारमध्ये असलेले विदर्भ असेल, गुजरात आणि मुंबईचा आपला त्यावेळेचा प्रांत होता तितकंच काय, परंतु कर्नाटकमध्ये असलेले मराठी असतील, गोव्यामधले मराठी असतील, या सगळ्यांसाठी गंगाराम भाऊ म्हस्के यांच्याकडून शिष्यवृत्ती जाऊ लागली. आणि त्या डेक्कन मराठा एज्युकेशन शिष्यवृत्तीमध्ये सयाजीरावांनी एक नियम केला होता. दानशूर वृत्तीमधला तो महत्त्वाचा भाग आहे. ज्यांना आम्ही शिष्यवृत्ती दिली त्यांच्याशी एक करार केला जायचा. त्या करारामध्ये विद्यार्थ्याने 2 जामीनदार व्यक्तींचं करारावर सही करणं सक्तीचं केलं. त्यामध्ये एक अट असायची की शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्याने काही काळ बडोद्यामध्ये नोकरी करणं गरजेचं आहे. बघा, 50 विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देणं म्हणजे 50% आरक्षण झालं. त्या विद्यार्थ्यांना नोकरी देणं पुन्हा आरक्षण झालं, म्हणजे 100% आरक्षणाचा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सयाजीरावाने सुरू केला. आणि त्यातून खूप मोठी पिढी, यामध्ये कुठल्याही जातीचा संबंध नव्हता, धर्माचा संबंध नव्हता, फक्त शिक्षणासाठी आस असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ लागले. आणि यातून पूर्ण महाराष्ट्रामधून एक मोठी पिढी शिकू लागली. यामध्ये जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक भागातील रती महारथी शिकले त्यामध्ये. अगदी ती यादी जर आपण बघितली तर यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळातील 80% लोक त्या काळात बडोद्यात शिकून आलेले होते. एवढंच नाही तर या शिष्यवृत्तीतल्या शिकलेल्या माणसाला कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांना काम करायची संधी मिळाली, बडोद्यात मिळाली, भारतभर मिळाली. आणि या दातृत्वातून महाराजांनी एक अट गाठली होती की जर तुम्हाला आमच्याकडे नोकरी करायची नसेल तर शिष्यवृत्ती परत करा. शिष्यवृत्ती परत करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या भागामध्ये जा आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी संस्था सुरू करा. यातून महाराष्ट्रामध्ये 185 संस्था उभा राहिल्या. आज हे आमच्या महाराष्ट्रातील शिक्षणाचे वटवृक्ष आहेत. त्यात रयत शिक्षण संस्था आहे,
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे, छत्रपती शिवाजी शिक्षणच्या नावाने महाराजांच्या नावाने असलेल्या अनेक संस्था आहेत, अमरावती शिवाजी शिक्षण संस्था आहे. एवढंच नाही तर जिल्ह्यांचं नाव अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, पुणे मराठा विद्याप्रसारक समाज, सोलापूर मराठा विद्याप्रसारक समाज, सातारा मराठा विद्याप्रसारक समाज, सोलापूर बेळगाव या नावाने मराठा या ठिकाणी मराठी भाषिक असा अर्थ होता. सयाजीरावाने मराठा शब्द मराठा जातीसाठी वापरला नव्हता. मराठी बोलणारे सर्व मराठा आणि मराठा विद्याप्रसारक समाजातून त्या काळामध्ये 185 संस्था ज्या उभा राहिल्या, या संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचा प्रसार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम या दानशूर राजाच्या मदतीने झालं. एवढंच नाही तर सयाजीरावांनी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ओळखलं की साहित्य, कला, संस्कृती, संगीत हे आमच्या राष्ट्राची संपत्ती आहे. काल मी ओझरतं बोललो. साहित्य अगदी प्राचीन काळापासून तर आजपर्यंतचं साहित्य हे त्या राष्ट्राची एक संपत्ती आहे. या संपत्तीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी लेखकाला लिहिण्यासाठी मदत करणे, लिहून झालेलं छापणे, छापलेले ग्रंथ ग्रंथालयाला पोहोचवणे, हे काम सुद्धा एक दातृत्वाचं काम त्या काळामध्ये ते करू लागले. लोकशाहीर असतील, गायक असतील, कलावंत असतील, शिल्पकार असतील, नाट्यकार असतील, या सगळ्या लोकांना बडोद्यामधून शिष्यवृत्त्या मिळू लागल्या. आणि हा राष्ट्र जडणघडणीचा जे काम सयाजीराव करत होते त्यामध्ये काल मी ओझरतं म्हणालो की मी लेखक आहे. काल मी सांगितलं की लेखक होण्यासाठी मी धडपड केली. अनेक आमचे मित्र लेखक होण्याचे धडपड करतात, प्रकाशक होण्यासाठी प्रयत्न करतात. पण 100-125 वर्षापूर्वी या शेतकऱ्याच्या पोराने जेव्हा ग्रंथाची ताकद ओळखली आणि ठरवलं की उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला लेखकाला ग्रंथ छापायसाठी मदत करायची, आणि सयाजीरावाने उभ्या आयुष्या म्हणजे 7,500 ग्रंथ प्रकाशनाची मदत केली. हा आकडा सांगितला की माझे मित्र दचकतात आणि मला म्हणतात काही बोलतोस का. हिंदुस्थानमध्ये 7,000 ग्रंथ प्रकाशनासाठी मदत करणारा एकही प्रकाशक नाही, खाजगी नाही, संस्थानिकामध्ये नाही. पण हे काम ज्या राजाने केलं त्या राजाने ग्रंथाची ताकद ओळखली होती. समाजाच्या ज्ञानाचा सोर्स ग्रंथात आहे, ग्रंथ लेखन करणारे त्याचा आधार आहेत, आणि या दोन्हीचं पोशिंद होणं हे राजकर्तव्य समजून या सयाजीरावांनी दातृत्वाच्या ज्या खुल्या हाताने मदती केल्या त्याला इतिहासात तोड नाही. एवढंच नाही तर आपल्याकडचे नाटककार असतील, दादासाहेब फाळकेसारखे ज्यांनी पहिला चित्रपट निर्माण केला त्यांना मदत केली, चित्रकार असतील, गायक असतील, या सर्वांना सयाजीरावांनी नीट मानधन, नीट त्यांच्या ज्ञानाची किंमत देण्याची मदत चालू ठेवली. एवढंच नाही तर देशासाठी ग्रंथालय गरज आहे, ग्रंथालयाची इमारतीची गरज आहे. मुलांसाठी वेगळा विभाग पाहिजे, महिलांसाठी वेगळा पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी वेगळं असलं पाहिजे. यासाठी खुल्या अर्थाने आर्थिक सोर्स मोकळे केले. इतकंच नाही तर या राजाने जातपात विचार न करता अलीगडच्या मुस्लिम कॉलेजलाही मदत केली. आणि अलीगडच्या मुस्लिम कॉलेजमध्ये मदत करताना केलेलं भाषण फार महत्त्वाचं आहे. महाराज म्हणाले की तुमचे वंशज पराक्रमी होते,
म्हणजे त्यांना सांगायचं होतं की मुस्लिम पराक्रमी असल्यामुळेच ते भारतावर येऊन त्यांनी इतके वर्ष राज्य केले. पण पुढे ते बोलले की आज आपले शत्रू वेगळे आहेत, त्यांना ब्रिटिश सांगायचं होतं. पण ब्रिटिशाचा उल्लेख न करता ते हसले आणि म्हणाले, आजचा शत्रू हा अज्ञान आहे आणि अज्ञान दूर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय मार्ग नाही आणि तुम्ही शिका, तुम्हाला मी मदत करतो. एवढंच नाही तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जेव्हा स्थापना होण्याची हालचाल सुरू झाली त्यावेळेस या दिलखुलास राजाने मोठी रक्कम मदत केली आणि पंडित मदन मोहन मालवीयने बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या पहिले चान्सलर म्हणून सयाजीराव गायकवाड यांची निवड केली. हे आम्हाला माहीतच नाही. एवढंच नाही तर ग्रंथालय चळवळीतलं सयाजीरावचं काम बघून जागतिक ग्रंथालय चळवळीच्या माणसाने सयाजीरावला लंडनमध्ये जगातला उपाध्यक्ष केलं. प्राच्यविद्यासुद्धा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. जागतिक प्राच्यविद्या परिषदेचं जपानला अधिवेशन झालं, तिथेही त्यांनी भाषण केलं. तत्त्वज्ञान त्यांचा आवडीचा विषय होता. तत्त्वज्ञानाचे अनेक ग्रंथ. आणि सयाजीरावने ओळखलं की धर्म हा समाज जीवनाचा अंग आहे. प्रत्येक धर्माची तत्त्वे मूलतत्त्वे खूप समान आहेत आणि या धर्माचा तौलनिक अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि बडोद्यामध्ये सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणारा केंद्र विभाग सुरू करून ते ग्रंथ प्रकाशनाचं प्रचंड मोठं काम करण्यासाठी त्यांनी खुल्या मनाने खूप मोठी मदत केली. एवढंच नाही तर पुणे शहरातली जवळजवळ 52 संस्थांना सयाजीरावांनी त्या काळात मदत केली. त्यामध्ये डेक्कन एज्युकेशन संस्था आहे, भांडारकर इन्स्टिट्यूट आहे, टिळक वाड्याचा पण मदतीचा वेगळा भाग आहे. एवढंच नाही तर पंचांग छापणाऱ्या मंडळीलासुद्धा मदत केली. वृद्धाश्रम चालवलेल्या मागासवर्गीय मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थाला मदत केली, कर्व्यांना मदत केली. हे करत असताना समाजासाठी काम करणाऱ्या माणसासाठी दातृत्वाचा हात मोकळा ठेवला आणि सयाजीरावांनी त्या काळात केलेले आकडे हे काही लाखात आहेत. त्याचं आजचं मूल्य केलं तर कोट्यावधी रुपयामध्ये होऊ लागलं. त्यांचा खुला हात हा कलावंतासाठी सतत मोकळा असायचा. नवं काही बघितलं की ते आणलं पाहिजे. अमेरिकेला जेव्हा गेले त्यावेळेस तिथली ग्रंथालय चळवळ बघितली आणि त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पत्र दिवाणाला लिहिलं. लंडनला गेले त्यावेळेस तिथलं सगळं नुकताच टायपिंग मशीन सुरू झालं होतं. त्यांनी पत्र लिहिलं दिवाणाला की लवकरच बडोद्यामध्ये आपल्याला गुजराती, मराठी, हिंदी भाषेचे टाईप तयार करण्यासाठी एखादा तज्ज्ञ शिकवायला पाठवायला लागेल. तात्काळ त्याला शिष्यवृत्ती देऊन पाठवण्याची व्यवस्था केली. अमेरिकेमध्ये असताना ग्रंथालय चळवळ बघून त्यांनी दिवाणाला आणि भावाला पत्र लिहिलं की जर आपल्याला बडोद्यात सुधारणा करायची असेल तर अमेरिकेमध्ये जे समाज जीवन बदललं आहे शिक्षणाने, त्यासाठी आपल्याला काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याची गरज आहे. आणि ती संधी ज्या भीमराव आंबेडकरांना सयाजीरावांनी पदवीसाठी शिक्षणासाठी मदत केली, मी काल उल्लेख करायचा सुरुवातीला केला नाही. त्यांना बडोद्यामध्ये करार करताना साक्षीदार न मिळाला तर त्यांना त्याच म्हणजे सूट दिली. एवढंच नाही, बडोद्यामध्ये राहण्यासाठी त्यांची व्यवस्था आर्यशाळेच्या धर्मशाळेमध्ये केली होती. भीमरावांची जेवणाची व्यवस्था आमच्या मराठवाड्यातील परभणीच्या देशमुख मराठीच्या घरी जेवायला भीमरावांची व्यवस्था केली होती. पण त्यावेळेसच्या मंडळींना, अगदी बहुजनांच्या मराठा मंडळींनासुद्धा वाटायला लागलं की महाराजांनी आपल्या डोक्यावर एक कनिष्ठ वर्गांचा अधिकारी आणून बसवला आणि ही कुरकुर सुरू झाली. थोडा भीमरावांना त्रास झाला. ती गोष्ट महाराजापर्यंत नीट पोहोचली नसेल. पण जेव्हा भीमराव दुसऱ्यांदा महाराजांकडे तक्रार करायसाठी गेले, सयाजीराव नुकतेच अमेरिकेहून परत आले होते आणि त्यांनी भीमरावाची हुशारी बघून त्यांना विचारलं. त्याच्या अगोदरची घटना आहे, 8-15 दिवसापूर्वी
भीमराव आंबेडकरांनी केळुसकर गुरूंच्या माध्यमातून, गुरुवर्य केळुसकर हे खूप मोठे विद्वान, बहुजन समाजाचा वाङ्मय महर्षी, की त्यांनी भीमरावांना सयाजीरावापर्यंत पोहोचण्याची मदत केली. भीमराव आंबेडकरांनी गुरुजींना सांगितलं की मला शिक्षणशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं, शिक्षणशास्त्रामध्ये पेडागॉजी. आणि ही गोष्ट गुरुजींनी तात्काळ महाराजांच्या कानावर घातली, सयाजीरावांच्या. आणि सयाजीरावांनी आपल्या शिक्षण विभागाला सांगून भीमरावांची उच्च शिक्षणातील पदवीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे ऑर्डर काढून ठेवली होती. त्यानंतर भीमराव जेव्हा महाराजांना भेटायला गेले मुंबईला, आणि महाराज बोलत असतानाच महाराज त्यांना पटकन म्हणाले, मी नुकताच अमेरिकेहून आलो, अमेरिकेतली शिक्षण पद्धती आणि तिथलं सगळं प्रशासन बघून मला एका विद्यार्थ्याला अमेरिकेमध्ये समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये पदवी उच्च शिक्षणासाठी पाठवायचं आहे, तुम्ही जाता का? म्हणजे ध्यानीमनी नसलेल्या भीमरावांना बडोद्यात मला राहण्याची सोय करा किंवा नोकरी द्या असे मागण्याला गेलेले भीमरावांना एकदम सयाजीरावांनी जे नवीन त्यांच्यासमोर पर्याय ठेवला आणि ते तात्काळ हो म्हणाले. आणि हा हिंदुस्थानमधील दातृत्वाचा एक मोठी घटना घडली. आणि भीमरावासारखा एक हुशार विद्यार्थी आपल्या शिक्षणातून परिवर्तनाचा आणि जे स्वप्न बघत होता त्याचा मार्ग मोकळा झाला. हे भीमरावांचं उदाहरण सांगितलं. पण तशीच अनेक प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना सयाजीरावांनी मदत केली. महात्मा फुलेंना मदत केली, रानड्यांना मदत केली, गोखलेंना मदत केली, टाटांना मदत केली, टिळकांना मदत केली. हा मदतीचा आकडा शिष्यवृत्तींचा असेल किंवा वेगळ्या कामाचा असेल, ही मदत करत असताना आपली मदत सत्कारणी लागते असा हा सयाजीरावांचा दृष्टिकोन होता. आणि हे होत असतानाच सयाजीरावांना दुहेरी संकटांना तोंड द्यावं लागत होतं. एक तर संकट होतं की ब्रिटिश सरकारचा मी जो उल्लेख केला की सयाजीराव क्रांतिकारकांना मदत करू लागले, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहायला लागले, राष्ट्रीय काँग्रेसच्या मदतीसाठी मदत करू लागले. ही गोष्टसुद्धा ब्रिटिश सरकारना आवडत नव्हती. आणि अनेक क्रांतिकारकांच्या मदतीचे पुरावे न मिळाल्याने ब्रिटिश सरकार हतबल होत होतं. सयाजीरावांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली. ते खूप हिशोबी होते, खूप काटकसरी होते. तितकेच मोठ्या मनाचे दातृत्वाचे असले तरीसुद्धा राणीसाहेब सारखी तक्रार करायची की महाराजांचा घर खर्चाला हा जड होता. महाराजने जेव्हा त्यांचे मुलं अमेरिकेमध्ये शिकवायला पाठवले, त्या मुलांना महिन्याला उदाहरणार्थ 40 पाऊंड पाठवले जायचे. महाराजांची पत्र उपलब्ध आहे, आपण छापली ते खंडामध्ये. महाराज सांगायचे मुलांना, महिना संपल्यानंतर 40 पाऊंडाचा खर्च तुम्ही कसा केला हा तात्काळ हिशोब तारेने पाठवला पाहिजे. मुलांसाठी सक्ती केली होती. अनावश्यक खर्च केला तर त्याला कात्री मारण्याचं महाराज खूप काटकसरीने करायचे. एकदा मुलाने 40 पाऊंडाची महिन्याचा खर्च असताना 5 पाऊंड जास्त खर्च केले. महाराजांनी लागली त्यांना पत्र लिहिलं की तुम्हाला वारंवार मी सांगितलं अनावश्यक खर्च करू नका. तुम्ही यावेळेस जो जास्त खर्च केला तो खर्च पुढच्या महिन्यातल्या खर्चामधून मी कट केला आहे, तेवढे कमी पाठवले आहे. एवढंच नाही तर एकदा राणीसाहेब सूनबाईने राजवाड्यातील एका कार्यक्रमासाठी महाराजांना 5,000 रुपयाची मागणी केली. राजवाड्यामध्ये वारंवार वेगवेगळे समारंभ व्हायचे, कार्यक्रम व्हायचे, कौटुंबिक असेल, व्याख्यानाचे असेल. या खर्चासाठी जेव्हा सूनबाईने 5,000 रुपयाची मागणी केली त्यावेळेस महाराज म्हणाले कार्यक्रम कधी आहे तर 3 दिवसांनी आहे.
महाराज त्यांना म्हणाले की उद्या येऊन तुम्ही संध्याकाळी पैसे घेऊन जा अकाउंटंटकडून. सूनबाई निघून गेल्यानंतर कारभारानं सयाजीराव हळू आवाजात म्हणाले, आपण विश्वासू माणसाला बाजारात पाठवा आणि सूनबाई जे जे कार्यक्रम करण्यासाठी खर्च करू इच्छितात त्यासाठी जे बजेटची मागणी केली 5,000ची ती बरोबर आहे का तपासा. खर्च जर थोडा जास्त असेल तर आपण त्याला चाट मारू. आणि ज्या वेळेस खात्री करून घेतल्यानंतरच त्यांनी सूनबाईला पैसे दिले. ही गोष्ट करत असताना त्याने गरजू विद्यार्थ्यांना मदत करताना मात्र कधीसुद्धा हात आखडता घेतला नाही. आणि सयाजीरावांनी जी मदत केली ती फक्त देशामध्येच नाही तर जगभराची अनेक संस्था आहेत, ज्या संस्था शिक्षणामध्ये, ग्रंथालयामध्ये, आर्काइव्जमध्ये, कलेमध्ये काम करतात. त्यांना महाराज सतत मोठ्या हाताने मदत करत असत. पण त्यांची आणखीन एक शिस्त होती, प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली असायची. आणि ही नोंद आमच्या सगळ्या तरुण अभ्यासकांना करताना त्यातून जी आकडेवारी समोर आली ती आकडेवारी खूप थक्क करणारी आहे की उभ्या आयुष्यामध्ये सयाजीरावांनी जवळजवळ 89 कोटींचा हा आकडा त्यावेळेस शिष्यवृत्ती दानधर्मासाठी दिल्याचा आला. काल मी ओझरता उल्लेख केला की जेव्हा ज्या राजाने 89 कोटींची शिष्यवृत्ती दिली त्या राजाचं काम करताना आमच्या लेखकाला, आम्ही जे आता काम करतो समितीच्या लेखकाला मानधन त्या वेळेवर दिलं पाहिजे ना. म्हणून मी भूषण गगराणी साहेबांना भेटायला गेलो मुंबईला आणि त्यांना म्हणालो की ज्या राजाने 89 कोटींची शिष्यवृत्ती दिल्या मदत केली त्या राजांच्या कामाचं अल्पसं आमच्या लेखक, अनुवादक, संपादक काम करतात, त्यांचं मानधन तरी आपण वेळेवर देणार आहोत की नाही. साहेब हसले आणि ते म्हणाले नाही असं होणार नाही. पण मला म्हणाले की आकडा कुठून काढला 89 कोटींचा. मी त्यांना, आम्ही दानशूर सयाजीराव नावाचा ग्रंथ साहित्य संस्कृती मंडळाचा मी अध्यक्ष असताना हा ग्रंथ मी गगराणी साहेबांना दाखवला. दानशूर महाराजा सयाजीराव गायकवाड, सयाजीरावांचे 64 वर्षाचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट्स, शिष्यवृत्त्या, या सगळ्या नोंदींची बेरीज आमचे जे तरुण संशोधक राजेंद्र मगर यांनी आकडेवारी लिहून जी बेरीज केली ही मी जेव्हा सरांना दाखवली, सरांना खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले नाही सगळं काम आम्ही तात्काळ करतो आहोत. पण या राजाच्या मागे मी तुम्हाला सांगितलं 2 संकटं होती. एक, परकी सत्तेचं ब्रिटिश सरकार खूप सयाजीरावाच्या मागे त्यांना राजद्रोही ठरवून पदच्युत करण्याचा प्रयत्न करत होतं. आणि दुसरं, कुटुंबातले, आता मी तसं म्हणणं बरोबर नाही पण बहुजन मंडळीला संकट कुटुंबातूनच खूप त्रास देतात. महाराजांनी आपल्या सर्व नात्यागोत्यांच्या माणसाला बडोद्यामध्ये बोलावून त्यांच्या लायकीप्रमाणे कामं देण्याचा प्रयत्न केला. पण सहज मिळालेल्या कामामध्ये या मंडळीने काहीने गांभीर्याने काम केलं पण काहीने खूप कौटुंबिक प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण केलेत. आणि या कौटुंबिक प्रश्नामध्ये मुलांना व्यसन लागणं असेल, नात्यागोत्यामधले संघर्ष असतील आणि यामध्ये सयाजीरावचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य नीट राखत असतानाच ब्रिटिश सरकारांचा संघर्षसुद्धा त्यांना खूप त्रासदायक होऊ लागला. यामध्ये आणखीन एक प्रसंग घडला. भारतीय राजे त्या काळामध्ये बहुतांश राजे, आपल्याकडे लहान मोठे 565 राजे होते. राजे लंडनला गेले म्हणजे
आपलं ऐश्वर, बहुतांश म्हणत नाही, सगळे म्हणत नाही, पण काहीतरी राजे बाई आणि बाटलीमध्ये आपलं ऐश्वर एन्जॉय करायचे. आणि काही माणसं यासाठी आपला धंदा करत असत. स्टॅथम नावाचं एक कुटुंब, पतिपत्नी वेगवेगळ्या राजाला आपला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असत. त्यामध्ये स्टॅथमने आपल्या पत्नीला सयाजीरावांच्या मागे लंडनमध्ये असताना पाठपुरावा करण्याचं तिला सांगितलं. आयुष्यामध्ये स्वच्छ चारित्र्य आणि निर्वसनी सयाजीरावांनी उभ्या आयुष्यामध्ये एक थेंबाचंही त्यांनी कुठलंही मद्यप्राशन न केलेला, तंबाखू न खाल्लेला आणि स्वच्छ चारित्र्याच्या या राजाने त्या महिलेला प्रतिसाद दिला नाही. तिचा नवरा चिडला. त्याने सयाजीरावला नोटीस पाठवली. त्या नोटीसमध्ये त्यांनी लिहिलं की तुझे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत, तिच्याशी मला डायव्होर्स घ्यायचा आहे, सिव्हिल कोर्टामध्ये दावा द्यायचा आहे आणि सहआरोपी तुम्हाला करायचं आहे. हे नको असेल तर इतके 1000 पाऊंड द्या, ब्लॅकमेलिंग. सयाजीरावांनी वकिलाला सांगितलं की त्याला सांगा, त्याला तुला काय करायचं तर कर. आणि या स्टॅथमने लंडनच्या सिव्हिल न्यायालयामध्ये बायकोच्या डायव्हर्सचा दावा दाखल केला. सहआरोपी सयाजीरावांना केलं. जेव्हा सयाजीरावाच्या नावाने नोटीस आली तर सयाजीरावांनी आपल्या वकिलाला सांगितलं की तुम्ही फक्त आमचा आणि ईस्ट इंडिया कंपनीचा मूळ करार आहे, त्या करारानुसार या कारणाने माझ्या विरुद्ध कुठेही जगामध्ये कुठलाही सिव्हिल आणि क्रिमिनल दावा उभा राहत नाही, एवढा अर्ज करा. सयाजीरावच्या वकिलाने अर्ज केला आणि सिव्हिल कोर्टाने ते प्रकरण हायकोर्टात वर्ग केलं. हायकोर्टाने ब्रिटिश सरकारला नोटीस काढली आणि ईस्ट इंडिया कंपनी आणि गायकवाडामध्ये जो करार झाला 1802 आणि 1800 तो सादर केला आणि हायकोर्टने निर्णय दिला सयाजीराव हे सार्वभौम सॉव्हरेन किंग आहे, त्यांच्याविरुद्ध जगामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल दावा उभा राहणार नाही. ब्रिटिश सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये, ज्याला आपण ॲपिलेट कोर्ट म्हणतो, ब्रिटिश सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आणि बार्लेल ग्रेंज नावाच्या सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसने सयाजीराव हे सार्वभौम राजे आहेत, त्यांच्याविरुद्ध हा दावा उभा राहणार नाही असा निर्णय दिला. लंडनच्या वृत्तपत्रामध्ये सयाजीरावांच्या विरुद्ध खूप उलटसुलट चर्चा सुरू झाली. ब्रिटिश सरकारला तर काही सुचेना आणि वृत्तपत्रामध्ये चारित्र्याबद्दलची खूप वाईट बातम्या यायला लागल्या. सयाजीराव सार्वभौम आहेत हे सिद्ध झालं, पण बातम्या थांबता येणार नाही. शेवटी तिथल्या एका मित्र वकिलांनी सांगितलं की महाराज थोडं मला तुम्ही स्वातंत्र्य द्या, आपण किमान बातम्या थांबवण्याचा मार्ग करू. आणि त्या स्टॅथम माणसाला बोलवलं आणि सांगितलं की तू काही पैसे घे, पण तू किमान सिव्हिल कोर्टामध्ये अर्ज कर की माझ्या पत्नीसंबंधी गैरसमज होतो, तो गैरसमज दूर झाला. हे केलं तरीसुद्धा सयाजीराव सार्वभौम होते हा जो निर्णय झाला, हा निर्णय त्या काळामध्ये फार वेगळा ठरला. याच वेळेस आणखीन एक गोष्ट घडू लागली. ही घटना झाली 1911ची आणि त्याच्या अगोदर 9-10 वर्ष सयाजीरावच्या विरुद्ध मी सांगितलं की ब्रिटिश CID परदेशातसुद्धा सयाजीरावच्या मागं फिरत होते. जगप्रवासाला असलेल्या माणसाच्या मागं ते कुठं उठतो, कुणाला भेटतो, परदेशामध्ये सयाजीराव क्रांतिकारकांना भेटतात, हे सगळे CIDचे रिपोर्ट येऊ लागले. ते रिपोर्ट गव्हर्नर जनरल करून लंडनच्या भारतीय मंत्र्याकडे जाऊ लागले, पण ठोस पुरावा न मिळाल्यामुळे एक फाईल बंद होऊ लागल्या. हे सगळं मी काम करत असताना
सयाजीरावची जेव्हा कादंबरी लिहून झाली, दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला मी बडोद्यात गेलो, त्यावेळेस एक 95 वर्षाचे म्हातारे ग्रस्त मला म्हणाले, बाबा तुम्ही बरंच शोरलं दिसतं आहे, तुमची कादंबरी वाचली, याच्यात बरंच आलं आहे, पण तुम्हाला ए बँडेड बॉक्स केस काय माहीत आहे का? मला माहीत नव्हतं. मी म्हणलं काय आजोबा? ते म्हणाले की मी असं ऐकलं की ब्रिटिश सरकारने बंद केलेल्या फायली अजून लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये बंद आहेत, त्या कोणत्याही इतिहासकाराने शोधल्या नाही. ही माझ्यासाठी खूप वेगळी आणि चॅलेंज आणि वेगळं काही शोधण्याची संधी मिळाली होती. तात्काळ मला लंडनला जाण्याची इच्छा झाली होती, पण त्याच काळात महाराष्ट्र सरकारने मला साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद माझ्या गळ्यात मारलं. 6 महिन्याने सयाजीराव समिती स्थापन झाली आणि मला लंडनला जाऊन लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये ती फाईल शोधायचं लांबच चाललं. पण माझ्या एका मित्राचा मुलगा लंडनमध्ये एका कंपनीचा मोठा मॅनेजर होता आणि तो माझा मित्र होता आणि वाचक होता, रमेश चव्हाण नावाचा, नाशिकचा. त्याला मी म्हणालो की तुम्ही लंडनला चालले ते ब्रिटिश लायब्ररीमध्ये तुम्ही थोडं या संदर्भाची माहिती शोधू शकाल का? ते म्हणाले ठीक आहे, मला थोडी माहिती द्या. मी वर्ष सांगितलं की सयाजीरावाच्या विरुद्ध ब्रिटिश सरकारने केव्हापासून शोध सुरू केला ते वर्ष सांगितलं आणि लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीने दिलेला निर्णय कधीचा आहे ते वर्ष सांगितलं. ब्रिटिश लायब्ररीमध्ये लंडनमध्ये आशिया खंडाची एशियाटिक जी काही कागदपत्रं होती तिथं या रमेश चव्हाणांच्या मुलांनी आणि त्यांनी स्वतः जाऊन 3-4 दिवस शोधत असताना त्यांचा मला फोन आला की ए बँडेड बॉक्स केस असलेला शिक्का असलेलं एक फाईल मला सापडलेली आहे. 180 पानाची फाईल आहे आणि तिथं त्यावेळेस स्कॅनिंग करणं वगैरे सोय नव्हती. ब्रिटिश लायब्ररीमध्ये झेरॉक्स करायला 1.5 पाऊंडपर्यंत खर्च आहे आणि 1.5 पाऊंड म्हणजे 125-150 रुपये एका पाण्याला. मी जाताना त्यांना 15-20 हजार रुपये दिले होते की बा तुम्ही एवढ्या याच्यामध्ये काम होईल. परंतु जेव्हा मला कळलं की त्याला झेरॉक्स करायला इतके पैसे लागतात, मी तात्काळ त्यांना सांगितले की दुसऱ्या दिवशी मी पैसे त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आणि रमेश चव्हाणांनी 180 पानाची ती 60 वर्ष बंद असलेली ए बँडेड बॉक्स केस नावाची फाईल मला पोहोचती केली. ती बघून मला खूप आनंद झाला आणि मी त्या बडोद्याच्या आजोबांना नेऊन दाखवले आणि त्यांना म्हटलं की आजोबा तुम्ही सांगितलं आणि ही सापडली. ते म्हणाले एक सुरुवात केली, पण बडोद्यामध्ये अशा खूप बंद फायली सापडू शकतील. त्याच काळामध्ये सुभाषबाबूची बंद फाईल सापडली अशी आपण वृत्तपत्रामध्ये आणि केंद्र सरकारांच्या बातम्या येत होत्या की सुभाषबाबूंच्या बंद असलेल्या फायली सापडल्यापर्यंत अजून त्या फायली समोर आलेल्या नाहीत. दुसऱ्या वर्षी माझ्या एका मित्राचा भाचा डेक्कन कॉलेजमध्ये इतिहासामध्ये शिवाजी महाराजावर तो PhD करत होता, छत्रपती शिवाजी महाराज. त्या मुलाला शिवाजी महाराजांचे काही कागदपत्र शोधायचे होते असं मला माझ्या मित्राने सांगितलं आणि ते म्हणाले की त्याला माझ्या भाच्याला तू सांग, काही तो मदत करेल. राहुल मगर नावाच्या मुलाला मी 1-2 पानाचं टिपण पाठवलं की या वर्षापासून या वर्षापर्यंत सयाजीरावांचा ब्रिटिशांचा जो संघर्ष होता हा कालखंड खूप संघर्षाचा आहे, त्या फायली शोधतात का बघा. आणि 8 दिवसानंतर मला राहुल मगरचा फोन आला आणि तो म्हणाला की सयाजीरावांच्या 15 फायली बंद असलेल्या मला मिळाल्या आणि त्या स्कॅन करून त्यांनी मला मेल केल्या होत्या. त्या 15 फायली आज यावर्षी आपलं स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मोठमोठ्या जाहिराती सरकार देतं, चांगली गोष्ट आहे, पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कामाचं साहित्य प्रकाशित होणं गरजेचं होतं. त्या
15 फायलींच्या इंग्रजी फायलीचा आम्ही मराठी अनुवाद करून घेतला, मराठीचा हिंदी अनुवाद केला आणि त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या जो दस्तावेज आहे तो आता या 2 महिन्यामध्ये आम्ही प्रकाशित करतो आहोत. आणि हा प्रकाशित होत असतानाच आणखीन एका गोष्टींचा जाता जाता मला उल्लेख करणं गरजेचं आहे. आपल्याला एक 5 मिनटं 10 मिनटं मला प्रश्नही विचारणार आपण आहात. तसाच आणखीन एक क्रांतिकारक होऊन गेला की ज्याच्या संबंधी काल मी ओझरता उल्लेख केला. हिंदुस्थानमध्ये 2 सामान्य माणसाने असामान्य काम केली. तंट्या भिल्ल याने ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध 19 वर्ष संघर्ष केला. हे ब्रिटिश सरकारच्या CIDचा रिपोर्ट मी शोधला आणि ते मूळ कागदपत्राचं प्रकाशनसुद्धा सयाजीराव संशोधन प्रशासन संस्था जी आमची आहे तिने या काळामध्ये नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये प्रकाशित केलेलं आहे. आणि 3 ग्रंथ आता इथे प्रकाशित होतील. अशा या दानशूर राजाच्या सार्वभौम राजाच्या इतिहासातील ह्या काही ओझरत्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. या गोष्टी ही ओरची तोंड ओळख आहे. आपल्याकडे लहान मोठे मी सांगितलं जे 550-600 संस्थानिक होते त्यामध्ये मैत्रीचा करा असणारे फक्त नेपाळचे राजे आणि बडोद्याचे गायकवाड होते. हे आमच्या इतिहासात आतापर्यंत आमच्या इतिहासाच्या संशोधकांनी, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी, अर्थशास्त्राच्या संशोधकांनी जे राज्य तोट्यात होतं त्या राज्याचं आर्थिक नियोजन करून जगातला 7वा श्रीमंत झालेल्या माणसाने आपल्या श्रीमंतीचा उपयोग दातृत्वामध्ये चांगल्यासाठी कामासाठी करणाऱ्या राजाची ओळख करून देताना या क्रांतिसूर्य सयाजीरावांचे 15 बंद फायली हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदाच प्रकाशित करण्याची संधी महाराष्ट्र सरकारच्या समितीला आणि माझ्या सर्व मित्रमंडळीला मिळते. ही खूप आमच्या आयुष्यातील, आमच्या समाधानातील, आनंदातील फार वेगळी गोष्ट आहे. मला वाईट वाटतं गेल्या 60-70 वर्षामधील रती महारथीने हा इतिहास का सोडून दिला. कदाचित ती संधी आम्हाला मिळायची असावी, पण आपल्या श्रीमंतीचा उपयोग जगामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदण्याचे उदाहरणे सापडत नाही. लक्ष्मी आणि सरस्वतीचा वर्धस्त आणि दोन्हीची सांगड घातलेल्या या राजाने जात पात धर्म याचा विचार न करता जगामध्ये अनेक अद्भुत गोष्टी करून दाखवल्या. ज्याचा उल्लेख मी काल केला की जागतिक सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष होते, जागतिक प्राच्यविद्या संस्थेचे ते अध्यक्ष होते, जागतिक मानववंश परिषदेचे लंडनचे अध्यक्ष होते. आपल्या राधाकृष्णनचे गुरुजी रानडे हे अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेमध्ये मुख्य वक्ते म्हणून भाषण करत होते. सयाजीराव त्याचे अध्यक्ष होते. असा हा प्रज्ञावंत दानशूर सयाजीराव या मराठी मातीचा सुपुत्र याचा आपला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आणि त्यांनी केलेलं काम हे आपणा सर्वांचं आज आपण जे शिक्षणाचं मोल ओळखून आज शिकतो आहोत याची पायाभरणी या दानशूर सुपुत्राने केली. या प्रज्ञावंत राजाची ही तोंड ओळख सांगत असतानाच हा फक्त दानशूर नव्हताच तर एक प्रज्ञावंत लेखक होता. जागतिक ग्रंथावर टीकाग्रंथ लिहिणं असेल, दुष्काळाच्या नोंदी असतील, 85,000 कायदे असतील, पत्रव्यवहार असेल, भाषणं असतील, डायऱ्या असतील, हे त्यांचं अक्षरधन आमचा सांस्कृतिक वारसा आपण जतन केला पाहिजे. आणि त्यासाठी या ग्रंथालयाने दानशूर राजांची तोंड ओळख करण्यासाठी मला बोलवलं. आणि मला आपल्यासमोर खरं बोलण्याची मला सवय नाही, मी भाषणाला फार कमी जातो, त्यामुळं सुसूत्रपणे मी बोललो नसेल, परंतु मांडण्याची ही जी काही
प्रयत्न मी केला, आपण ऐकलं. आपणाला सयाजीराव संबंधी न कळलेले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. मी थोडक्यामध्ये बोलून या कार्यक्रमाचा समारोप करता येईल. या व्याख्यानाच्या संदर्भामध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नेमके प्रश्न विचारा आणि थोडक्यात विचारा. थोडक्यात उत्तर देईल. नाही, प्रश्न थोडक्यात तुम्ही विस्तृत द्या. नाही, आपल्याला भुका लागल्या सगळ्यांना, त्यामुळे थोडक्यात उत्तर देईल. मीच थोडंसं सुरुवातीला एक प्रश्न विचारतो की ते सार्वभौम या जरा स्पष्टीकरण थोडंसं जास्त करा. सार्वभौम या शब्दात सार्वभौम राजा म्हणजे तो स्वतंत्र राजा आहे. त्या संदर्भात ब्रिटिश सरकारने त्यांना मांडलं नव्हतं. ज्यावेळेस लंडनच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यावेळेस इंडियन हाऊसचं एक प्रमाणपत्र आहे. त्या प्रमाणपत्रात क्लिअर म्हटलेलं आहे की हा ब्रिटिश सरकारचा मांडलिक नाही, हा ब्रिटिशरांचा मित्र आहे. या सार्वभौम राजाच्या विरुद्ध जगामध्ये कुठेही मी सांगितल्याप्रमाणे क्रिमिनल आणि सिव्हिल दावा दाखल होऊ शकणार नाही. आणि ही यासाठी लंडनचं सुप्रीम कोर्टाची कॉपीसुद्धा माझ्याकडे आहे. बरोबरीचे सार्वभौम मित्र म्हणजे सारखे. सध्या माननीय राष्ट्रपतींना जो अधिकार मिळालेला आहे की त्यांच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये कसल्याही प्रकारचा खटला चालू शकत नाही, त्याच प्रकारचा हा अधिकार आहे. बाबांनी आपल्या 2 भाषणामध्ये ते सांग दानशूर आणि सार्वभौम सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल आणखी कोणाला काही शंका आहे असं दिसत नाही. हां, नमस्कार, माझं नाव आदित्य नागेश हरगावप्रे. मी त्याच्या आधी एक म्हणजे ह्या व्याख्यानामुळं आणि ह्याच्यामुळं मला जरा एक उल्लेख फक्त सांगतो की मी आत्ता बी ए 3rd इयरला आहे, लास्ट इयरला आहे. मला इतिहासामध्ये संशोधन करायला, अभ्यास करायला मला आवडतं आणि मी खूप हे आहे. आणि मला खूप वर्षापासून म्हणजे जेव्हापासून अभ्यास करते की एक कुठला तरी असा विशेष विषय पाहिजे होता मला. म्हणजे मी शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळ्यांबद्दल मी वाचतो आहे. तर मला काल ते म्हणजे ऐकलं आणि त्यांचं पुस्तकचं फक्त पुढचं प्रास्ताविक वाचल्यावर माझं ठरलं आहे की हाच विषय मी संशोधनासाठी पुढं हे करणार. मग त्या संदर्भात मला म्हणजे संशोधन करण्यासाठी पर्याय किंवा जे काय रिसोर्सेस ते कसे मिळतील ह्याबद्दल मला जरा माहिती मिळेल. कोणत्या विषयात करायला ठरलं? सयाजीराव गायकवाड. सब्जेक्ट तुमचा कोणता, डिग्री कोणती? BA. म्हणजे पण इतिहास, राज्यशास्त्र, इतिहासामध्ये आता 4-6 विद्यार्थी करतात. अनेक प्रकारे करता येईल. तुम्ही जेव्हा MA कराल त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे किंवा दिनेश पाटील बसलेले आहेत समोर, आमच्या समितीचे मेंबर, सयाजीरावावर वेगवेगळ्या विषयावर आज जवळजवळ 10 मुलांनी PhD केलेली आहे. 8 मुलं करतायत आणि अजून किमान 40 विषयावर करता येईल. तुमच्या आवडीचा विषय काय असेल ते आपण ज्यावेळेला तुम्ही डिग्री कराल तर माझा मी फोन नंबर तुम्हाला देईल. 3-4 पर्याय तुम्हाला देईल. त्यामध्ये तुम्हाला काय आवडेल ते आपल्याला ठरवता येईल. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. तुम्ही सयाजीरावांबद्दल सांगितलेली सगळी माहिती मला कळली आणि म्हणजे तो विषय खूपच गहन आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल शंका अशी काही नाही. मला खूप अभ्यास करायला लागेल त्याचा. पण तुम्ही आता बोलता उल्लेख केला की सरकारने साहित्य संशोधन परिषदेचं अध्यक्षपद गळ्यात मारलं. तर हे असं तुम्ही का म्हणाल ते मला नाही. आपण काल होतात का? हो, काल होतं. काल मी सांगितलं होतं की मला साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद नको होतं. मला सयाजीरावचं काम करत होतो, पण सयाजीरावचं काम करत असताना साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष झालो
आणि मी 3 वर्ष इतकं काम तिथं केलं की मला सयाजीरावला पुरेसा वेळ देता नाही आला, म्हणून मी म्हटलं. तरीसुद्धा साहित्य संस्कृती मंडळाचं काम मी केलं, पण त्या कामाच्या तुलनेत मला सयाजीरावचं काम थोडं कमी झालं. आणि तो गळ्यात लोडणे चांगल्या अर्थाने शब्द वापरले. आणि मी काल म्हणालो 55 वर्षापूर्वी माझ्यापूर्वी 12 अध्यक्ष झाले साहित्य संस्कृती मंडळाचे. 55 वर्षात 505 ग्रंथ प्रकाशित केले. 3 वर्षामध्ये मी 179 ग्रंथ प्रकाशनाचं काम मार्गी लावलं. त्याला मी लोडणं म्हटलं. खरोखरच कौतुकास्पद आहे. ते तुम्हाला त्याचं अध्यक्षपद दिलं, ते शिक्षण मंत्री तुम्ही म्हणालात, पण त्यांचं तुम्ही नाव नाही सांगितलं. नाही तर ऐकायला आवडेल. नाही, त्यांचे तो त्यांनी केल्यामुळे संधी मिळाली. तावडे साहेब होते, विनोद तावडे साहेब होते शिक्षण मंत्री. आणि एक प्रश्न आयोजकांना मला विचारायचा आहे, जर संमती असेल तर, की कालचं जे पहिलं ते राहुल नार्वेकरांचं असणार होतं. आज त्यांना ऐकायला म्हणून पण काही लोक इथे आले होते, तर ते का नाही आले याचा काही काल उल्लेख झाला नाही. ते जरी विधानसभेचे अध्यक्ष वगैरे असले तरी इथे येणाऱ्या लोकांचाही वेळ महत्त्वाचा असतो. त्यांना ऐकायला म्हणून जर ते आले असतील तर त्यांनी कमीत कमी दिलगिरी तरी व्यक्त केली आहे काय मला जाणून मी खाजगीमध्ये तुम्हाला ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं त्यांना कारण विचारायचा आपल्याला अधिकार नसतो. राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची करावी लागतात. त्यामुळं ऐन वेळेला ठरलेल्या कार्यक्रमामुळं ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांच्या अनुपस्थितीचा कोणताही कमीपणा न जाणवला देता बाबा भांडांनी कालचं आणि आजचं पुष्प हे प्रभावीपणे गुंफलेलं आहे. त्यांनी आत्ता सांगितलं की मला भाषण करायला फारसं आवडत नाही आणि येत नाही, परंतु आम्हाला त्याचं वाटलं नाही. काल आणि आज सयाजीराव गायकवाडांच्या चरित्राचे बहुतेक सर्व पैलू आपण आपल्या व्याख्यानातून आम्हाला विशद केलेत. याबद्दल वसंत व्याख्यानमालेतर्फे मी आपले हार्दिक आभारी आहे. याचबरोबर आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून कार्यवाह श्री तुळपुळे हे एक रोप बाबांना देत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. काल बाबांच्या हस्ते बीजारोपण केलं होतं, त्याचं हे रोप नाही, हे दुसरं आहे. 2 दिवसामध्ये त्यांनी विचारांचं बीजारोपण केलेलं आहे. त्या सगळ्याचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे. आणखी एक छोटं काम आहे. जयंतराव पाटलांनी आपल्याला व्याख्यानमालेकरता एक पत्र छोटंसं पाठवलेलं आहे. आपल्या परवानगीने मी ते वाचून दाखवतो. मिरज विद्यार्थी संघ आयोजित 98व्या वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनास व पुढील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी अगत्यपूर्वक पाठवलेली निमंत्रण पत्रिका पोचली. आभारी आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जयंत पाटील. उद्याच्या भाषणाविषयी, उद्या गुरुवार 4 मे कैलासवासी पालम महाबळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माननीय श्री प्रमोद करजगी पुणे हे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचा विषय आहे महान मराठा सेनानी महादजी शिंदे. आपण रोज प्रेमानं या व्याख्यानमालेला उपस्थित राहत आहात, त्याचप्रमाणे उद्यासुद्धा उपस्थित राहा आणि 15पर्यंतसुद्धा उपस्थित राहा. आणखी 2 प्रेमाच्या सूचना आहेत की 6:45ला व्याख्यान सुरू होणार असं आपण रोज सांगतो. खरं म्हणजे श्रोत्याने वक्त्याची वाट बघायला लागत असते. इथं थोडंसं उलट होतं आहे. ते होऊ देऊ नका की वक्ते पहिल्यांदा येतात आणि मग श्रोते येतात. या व्याख्यानमालेच्या परंपरेला हे साजेसं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल 2दा वाजले, काल पण 2दा वाजले, आज पण 2दा वाजले. तेव्हा ते मोबाईल सायलेंट ठेवा आणि मेसेजवरती काम भागवा. या व्याख्यानमालेसाठी बाबा भांडांनी
आपल्या अत्यंत प्रांजळ आणि सोप्या भाषण शैलीमध्ये सयाजीरावांच्याबद्दल खूप माहिती दिली. याबद्दल वसंत व्याख्यानमालेतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला आभारी आहे. वसंत व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुर्णे सर, अध्यक्ष डॉक्टर पाठक सर आणि इतर सर्व यांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण श्रोतेवर्ग हे उपस्थित राहिलात, सर्व खुर्च्या भरवल्यात, याबद्दल आपले आभार मानतो.